की अक्षरशः ती रेमडेसिवीरची लस होती आणि अक्षरशः ती शेवटी फेल गेली. म्हणजे अनेक जण त्यावेळी की ती मिळत नव्हती बाजारात, अशी परिस्थिती होती. नंतर मिळायला लागल्यानंतर ती समजली की चुकीची लस दिली जाते आणि त्याच्यामध्ये बरीच माणसं मेली अक्षरशः. पण त्यावेळेला रामदेव बाबांचं जे कोरोनिल वटी ही अतिशय जादुई इफेक्ट देणारी होती. म्हणजे मला स्वतः मी पॉझिटिव्ह निघालो होतो त्या दुसऱ्या कोरोनाच्या लाटेमध्ये. पहिली कोरोनाची लाट म्हणजे आपल्याला माहिती आहे की आधी जिथं माणसं राहत होती त्या ठिकाणी आधी बांबू लावले जात, भयानक वातावरण होतं. त्या माणसाशी फोनवर बोलायला सुद्धा लोक तयार नसायचे. म्हणजे एवढी भीतीदायक वातावरण होतं त्या काळामध्ये. पण दुसरी जी कोरोनाची लस हे साथ आली त्याच्यामध्ये मी पॉझिटिव्ह निघालो होतो आणि मी स्वतः अनुभव घेतला. मी कुठल्याही डॉक्टरकडे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेलो नाही. पण अक्षरशः ती श्वासारे कोरोनिल वटी आणि घरामध्ये आमच्या बायकोनं माझ्या त्या काढे दिले होते आयुर्वेदिक काही. आल्याचा काढा की जो ताप खरोखरीच नाहीसा करतो. सुंठेचा काढा हा जबरदस्त आहे. म्हणजे खरोखरी सांगतो की कुठल्याही तुमचे ॲलोपॅथिक जे उपाय आहेत, आपण ज्या गोळ्या खात बसतो पॅरासिटामॉल वगैरे, तर त्याच्यावरही मात करणाऱ्या अशा या उपाय आहेत या आयुर्वेदामध्ये. तर ती ही जादुई अशी इफेक्ट असणारी ही पॅथी आहे आयुर्वेदाची. पण तिकडं माणूस सहसा जायला वळत नाही. अगदी हे इकडं आजार बरे होत नाहीत म्हणल्यावर माणूस तिकडं वळतो आणि मग त्यांना ती आठवण होते. पण आज या अनुषंगाला आता एक तासभर आपले डॉक्टर बोलणार आहेत आणि त्याच्यानंतर प्रश्नोत्तर आपण 15-20 मिनिटं घेणार आहोत. पण याच्यामध्ये डॉक्टरांनी त्यांच्या विवेचनामध्ये त्यांनी विषय आवर्जून करावं की बऱ्याचदा होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिक पॅथी जी आहे याच्यामध्ये जेव्हा रुग्ण डॉक्टरांकडे जातो तेव्हा ते त्याला सांगत असतात की तुमची जी आहे ती ॲलोपॅथिक औषधं चालूच ठेवा आणि हे पण घेतलं तरी चालेल. असं का? खरं म्हणजे त्यांनी इतकं कॉन्फिडेंटली सांगायला पाहिजे की तुम्ही हे दुसरं काहीही करू नका, फक्त ही औषधं घ्या, तुम्ही बरोबर 2-3 महिन्यामध्ये बरे व्हाल किंवा तुम्हाला 15 दिवसांमध्ये तरी तो गुण दिसेल हे त्यांनी पण असं सांगताना बरेचसे डॉक्टर दिसत नाही. ते म्हणतात तुमचं आहे ते चालू ठेवा, माझं पण घ्या. म्हणजे त्यांचा स्वतःचा विश्वास नाही का काय स्वतःवर असं वाटायला लागतं. पण आता डॉक्टर ओकांचं मला काही अनुभव नाही, ते याच्यावर नंतर योग्य ते त्यांच्या विवेचनामध्ये उत्तर देतील. तर अशी ही पॅथीची जादू आहे. तर त्यामुळे आज डॉक्टर आपल्याकडे उपस्थित राहिले त्यांचा मी परिचय करून देणार आहे. आणि आपले दुसरे पाहुणे जे आहेत डॉक्टर शशिकांत देशपांडे हे LIC मध्ये आमच्या कॉलनीतच राहणारे आहेत. LIC मध्ये असिस्टंट डिव्हिजन मॅनेजरपर्यंत ते पदापर्यंत पोहोचले होते. पण योगाची त्यांना प्रचंड आवड असल्यामुळं योगाचं महत्त्व त्यांनी जाणलं आणि त्या अनुषंगानं त्यांनी बऱ्याच लोकांना योगाची माहिती दिली. त्यांना शिकले, त्यांच्याकडे बरेच त्यांनी वर्ग चालवले. म्हणजे सकाळी शाहू स्टेडियमवर दररोज सकाळी 5:45-6 वाजता जात असत. देशपांडेंच्या घराचं वैशिष्ट्य म्हणजे 9 नंतर त्यांचा लाईट बंद असतो घरामध्ये. आपण उगाच 11-12 पर्यंत रात्री जागरण करत असतो, पण 9 नंतर ते झोपलेले असतात आणि पहाटे 4 नंतर अंथरुणात नसतात. हे फार वैशिष्ट्य आहे. आणि हे योग ज्यांना प्रिय आहे, योग जे जाणतात ना, ते कधीही पहाटे उठणंच पसंत करतात आणि त्यामुळं आजारांना आपण निमंत्रण देत नाही, आजारांना आपल्या शरीरापासून दूर ठेवत असतो. हे एवढं योगाचं महत्त्व आहे. तर त्याचे अनुभव सुद्धा ते आपल्याकडून कथन करतील, त्यांचा देखील परिचय करून दिला जाईल. तर आजचे जे प्रमुख वक्ते आहेत, प्रथम मी डॉक्टर आनंद ओक यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि त्यांचा परिचय मी आपल्याला थोडक्यात करून देतो. आयुर्वेदाचार्य आनंद ओक आर्यागड वैद्यक महाविद्यालयातून BA MS आयुर्वेदाचार्य परीक्षेत शिवाजी विद्यापीठातून उत्तीर्ण झाले. त्यानंतर तामिळनाडूमधील आर्य वैद्य चिकित्सालय कोइंबतूर आणि तैलंगपायम येथे आयुर्वेदाचा अभ्यास त्यांनी पूर्ण केला. त्यानंतर केरळमधील प्रसिद्ध आर्यागड वैद्यशाळा कोट्टाकल येथे प्रत्यक्ष आयुर्वेद उपचाराचा अभ्यास त्यांनी केला. त्यानंतर केरळमधील शोरलू पॅपिनेस्टेरी वैद्य जरा नावं जरा कठीण आहे जरा त्रिवेंद्रम चिकित्सालयाने त्यांनी भेटली आणि तिथे त्याचा देखील त्यांनी अभ्यास केला. त्यानंतर आयुर्वेद वैद्यकातील जळगाव, पुणे, मुंबई, सातारा, औरंगाबाद, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी झालेल्या विविध कॉन्फरन्समध्ये डॉक्टरांनी आजपर्यंत सहभाग घेतलेला आहे. आणि गेली 25 वर्षे सातारा, सोलापूर, इचलकरंजी, त्यानंतर महाड, पुणे येथे शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. अंदाजे 1,25,000 रुग्णांवर शुद्ध आयुर्वेदिक उपचार आजपर्यंत डॉक्टरांनी केलेले आहेत. ते अतिशय स्वागतार्ह व्हावं. सातारा जिल्ह्यातील विविध ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रावर शासनाच्या सहकार्याने मोफत आयुर्वेद निदान शिबिरे घेऊन ग्रामीण भागात आयुर्वेदाचा त्यांनी प्रसार केला आहे. म्हणजे केवळ पैशासाठी काही केलेलं नाही हे आपल्याला जाणवतं. आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर आयुर्वेदावर वेगवेगळी व्याख्याने त्यांनी दिली वेगवेगळ्या विषयांवर. त्याच्यातले काही
सब विषय असतात आपण तशा प्रकारचे. त्यानंतर दूरदर्शनवर आयुर्वेद प्रसारासाठी आजपर्यंत 50चे वर कार्यक्रम डॉक्टरांचे झालेले आहेत. दैनिक ऐक्य, दैनिक पुढारी, दैनिक सकाळ, दैनिक लोकमत, दैनिक महासत्ता, दैनिक पुण्यनगरी आणि प्रभात इत्यादी दैनिकांमधून गेली 25 वर्ष विविध विषयांवर सातत्याने त्यांनी लेखमाला लिहिलेली आहे. विद्यार्थ्यांना आयुर्वेद चिकित्सा व्यवसायाबद्दल नित्य प्रत्यक्ष मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. रोटरी क्लब, लायन्स क्लब, ज्येष्ठ नागरिक संघ, राष्ट्रीय सेवा योजना शिबिरे इत्यादीच्या माध्यमातून आयुर्वेद प्रसारासाठी प्रदर्शन, रोगनिदान शिबिरे, व्याख्यानमाला यासाठी आमंत्रित त्यांना केलं गेलेलं होतं. बहुपयोगी अशा आहारातील आयुर्वेद आणि जागर आयुर्वेदाचा या पुस्तकांचे त्यांनी आजपर्यंत संकलन केलेलं आहे. आता आयुर्वेद क्षेत्रातील विविध बहुमूल्य पुरस्कारांनी आजपर्यंत डॉक्टरला सन्मानित केले ते पाहूया. बँकॉक येथे पॅनाशिया इंटरनॅशनल आयुर्वेद एक्सलन्स अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर कोलंबो येथे तथागत आयुर्वेद फाउंडेशन पुरस्कार त्यांना मिळाला. दुबईमध्ये आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषद बेस्ट रिसर्च पेपरसाठी सुवर्ण पदक त्यांनी प्राप्त केलेले आहे. त्यानंतर युरोपियन आयुर्वेद अकॅडमीचा आयुर्वेद भूषण पुरस्कार 2012चा त्यांना मिळाला. मानवाधिकार संघ पुणे समाजसेवा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. निमा करवीर शाखा धन्वंतरी पुरस्कार 2013चा त्यांना मिळालेला आहे. त्याच्यानंतर इंटरनॅशनल आयुर्वेद अकॅडमी सन्माननीय सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. केंद्रीय आरोग्य मंत्री माननीय श्रीपादजी नाईक यांच्या हस्ते वैद्यक भूषण पुरस्कार त्यांना सन्मान करण्यात आलेला होता. तर असं आयुर्वेदामध्ये जे जाणकार असलेले असे आपल्याला डॉक्टर आनंदोक आज वक्ते म्हणून लाभलेले आहेत. प्रकारामध्ये दोन प्रकार आहेत, एक स्थिर पद्धतीचे आणि एक चल पद्धतीचे. आता स्थिर पद्धतीच्या व्यायामामध्ये आपल्या जिममध्ये जाणं, जिमचे काही व्यायाम असतील, वजन उचलणं वगैरे ते मसल ट्रेनिंगला खूप छान आहे. किंवा जिममध्ये सुद्धा सायकलिंग असतं, ते सायकलिंग करणं, वेगवेगळे वजनाची वजनं उचलणं, त्याचप्रमाणे दंडबैठका, हे सर्व स्थिर आहेत. म्हणजे एका जागेवर तुम्हाला फार त्याच्यामध्ये मुवमेंट नाही आहे. सूर्यनमस्कार, योग साधना, सर्वांना सुंदर व्यायाम हे स्थिर पद्धतीचे आहेत. फारसं त्याच्यात तुम्हाला हे करायला लागत नाही, शरीराची मुवमेंट होत नाही. पण चलपद्धतीच्या व्यायामामध्ये चालणं असेल, पळणं असेल, सायकलिंग असेल, मैदानी खेळ असतील, पोहणे असेल, असे ते चलपद्धतीचे व्यायाम आहेत. कुठलाही व्यायाम प्रकार वाईट नाही, पण तो करताना आपल्याला तो कितपत झेपेल हे महत्त्वाचं आहे. एस्पेशली आयुर्वेद पद्धतीच्या व्यायामामध्ये इन्स्ट्रुमेंट्स आहेत, खुर्ची आहे, रोप आहे, लोड आहे, हुशार ब्लँकेट्स आहे. तर त्याच्या वेळेला जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारे आसनं करतो तर त्यावेळेला काळजी घ्यायला लागते. म्हणजे त्याला चांगलं जमतंय, मी त्या पद्धतीनं करायला गेलो तर बॅक एक किंवा बॅक पेन किंवा असं काही त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेहमी ही आसनं मार्गदर्शनाखाली करणं गरजेचं आहे. दुसरी त्यामध्ये मी करतोय, सो त्या पद्धतीनं हा विषय डिलिव्हर करायला मला आवडेल असं मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना नमूद करतो. नाव जरी बदलती विचार म्हणजे बदलती जीवनशैली असं तिला असलं तरी हा त्या विषयाचा स्पेक्ट्रम खूप मोठा आहे. म्हणजे अनलिमिटेड वेळ बोलावा असा तो विषय आहे. फक्त असं जेव्हा जाणवतं की आता आपला विषय चापेकर सरांनी आयुर्वेदाबद्दलचा मांडला, शशिकांत शिंदे देशपांडे सरांनी मांडला, यामध्ये ज्या वेळेला आयुर्वेदाबद्दलचा विचार ऐकतो त्यावेळेला नेहमी माझ्या कुठल्याही लेक्चरची सुरुवात आयुर्वेद म्हणजे नक्की काय आहे तर लोकांना एका कोणताही आजार मुळापासून काढून टाकणारी औषधं देणं किंवा चॅलेंजिंग आजारावर औषध देणं किंवा ॲलोपॅथी सारखी एक पॅथी असा कंजेस्टेड विचार समाजामध्ये आहे, तो आपण आधी खोडून काढला पाहिजे. आयुर्वेदाच्या व्याख्यामध्येच आहे की आयुष्यः वेदः आयुर्वेदः, म्हणजे संपूर्ण जीवनामधलं ज्ञान, जीवन जगायचं कसं
या संपूर्ण गोष्टींचं ज्ञान ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे असा आयुर्वेद आहे. आणि जीवन म्हणजे तरी कुठलं हो, तर जन्माला आल्यापासून नाही, तर आईच्या पोटात रुजलेल्या गर्भाच्या गर्भसंस्कारापासून ते वार्धक्यजनित विकारांच्या निराकरणासाठी सांगितलेल्या रसायन उपचारांपर्यंत, म्हणजे जेव्हा बीज अंकुर स्वरूपामध्ये जीव असतो तिथपासून ते त्याच्या जीवनाच्या अंतापर्यंत त्याच्या आरोग्याविषयीचं ज्ञान ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि केवळ वैयक्तिक आरोग्याविषयी कशी मर्यादित न राहता ज्याच्यामध्ये हितोपदेशासारखा विषय की जो सामाजिक स्वास्थ्याचा सांगितलेला आहे. जनपदध्वंस विकार म्हणजे ज्याला आपण नुकतंच फाईट केला असे कोरोना सारखे विकार, ज्याला जनपदोध्वंस विकार असं सांगितलेलं आहे. इतक्या विषयांचं मार्गदर्शन ज्याच्यामध्ये केलंय असा आयुर्वेद आहे. आयुर्वेद म्हणजे काविळीवर औषध आणलं, अर्धांगवातावर एका ठिकाणी औषध दिलं जातं, एखाद्या ठिकाणी जाऊन मसाज केला, त्यांनी नाडी परीक्षा केली, एवढ्या पुरता संकुचित नाहीये. तर आयुर्वेद हे सायन्स ऑफ लाईफ, टोटल जीवनाचं असणारं शास्त्र हे म्हणून सांगितलेलं आहे. त्याला आयुर्वेद म्हटलं जातं. आयुर्वेदाची ध्येय काय आहे, तर आयुर्वेदाच्या ध्येयामध्येच बरेचशा दोन एका वाक्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. जो स्वस्थ आहे त्याच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं, मग ते पाळण्यातलं बाळ असो तिथपासून ते 94 वर्षाचे घरातले आजोबा असो, त्या प्रत्येक वयाच्या अवस्थेमध्ये स्वस्थ माणसाच्या आरोग्याचं रक्षण करणं आणि वर्धन करणं, एनहान्समेंट ऑफ द क्वालिटी ऑफ लाईफ. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम. आणि मग दुसरा पार्ट आला विकारस्य आतुरस्य विकार प्रशमनम. म्हणजे एवढं सगळं सांभाळून सुद्धा जर कुणी आजारी पडला तर त्या आजाराचं निराकरण तुम्ही कसे कराल याच्यासाठीच सविस्तर मार्गदर्शन अशा दोन भागामध्ये आयुर्वेदाचं विभाजन आहे. थोडक्यामध्ये जर विचार केला तर स्वास्थ्य रक्षणामध्ये मग काय काय विषय साधारण घेतले जातात, तर स्वास्थ्य रक्षणामध्ये आपला आहार आहे. त्यांनी काय सांगितलं, स्वास्थ्य रक्षण करण्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या: आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. तुमच्या आहाराच्या विविध गोष्टी, आहारासंबंधीचं डिटेल मार्गदर्शन जेवढं आयुर्वेदामध्ये आहे एवढं कोणत्याही शास्त्रामध्ये, भारतीय शास्त्रामध्ये, आयुर्वेदामध्ये आहाराचं अतिशय समग्र वर्णन आहे. आणि तुम्हाला इंटरेस्ट म्हणून सांगतो की बऱ्याचदा असं होतं की आयुर्वेद म्हणजे थोडासा माझा विषयांतर होईल परंतु गैरसमज काढणं हेही माझं काम आहे. मी सुरुवातीलाच क्लिअर केलेलं आहे की आहाराच्या बद्दल माहिती म्हणजे मग त्यामध्ये त्यांनी दुग्ध वर्ग सांगितलेला आहे, शाली वर्ग सांगितलेला आहे, पालेभाज्या सांगितलेचे व गुणधर्म सांगितलेले आहेत. मनुष्य नॉर्मल आत्ताच्या लाईफ मध्ये 160 घटक आहारामध्ये खातो, साधारण 160. आता त्यामध्ये नवीन युगामध्ये आणि 25-30ची भर पडलेली असावी. बटर वगैरे पदार्थ आता नवीन आले, ते काही त्या काळी त्याचं वर्णन नाही, परंतु बेसिक पदार्थ जर विचार केला तर 160 घटक आपण खातो. जिऱ्या मोहरीपासून ते दह्याच्या म्हणजे आपल्या दुधाच्या साईपर्यंत जर विचार केला तर मग या प्रत्येक घटकाचे गुणधर्माचं वर्णन, त्याचा माणसाच्या शरीरावर होणाऱ्या परिणामांचं वर्णन या शास्त्रामध्ये केलेलं आहेच. पण याच्याच जोडीला बऱ्याचदा असं होतं की आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेताय का, मग मांसाहार बंद करा. अजिबात नाही. आयुर्वेद म्हणजे मांसाहार वर्ज्य हा समाजामधला मोठा गैरसमज आहे. मांसाहाराबद्दलचं देखील अतिशय डिटेल वर्णन आयुर्वेदीय शास्त्रामध्ये आहे. मांसाहारावर अध्याय लिहिलेले आहेत. मांसाहाराचे गुणधर्म आज सुद्धा कोणी एवढं डिटेल सांगणार नाही, एवढे जुन्या लोकांनी सांगून ठेवलेले आहेत. त्या काळी मांसाहार वर्ज्य नव्हता. वर्ज्य होता हा आपल्या लोकांमध्ये नंतरच्या काळात आलेला गैरसमज आहे. आयुर्वेदाला
मांसाहार कुणी करावा, कुणी करू नये, कुठल्या ऋतूत करावा, कुठल्या ऋतूत करू नये, कशाबरोबर कशा पद्धतीनं प्रमाणात करावा याचं देखील त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. पण मांसाहाराला म्हणजे मांसाहाराचा द्वेष असा आयुर्वेदामध्ये केलेला नाही. हा देखील एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तसंच मगाशी इथं व्यसनांविषयी सांगितलं. व्यसन हे 100% वाईट आहे, परंतु जुन्या काळामध्ये आयुर्वेदीय शास्त्रामध्ये मद्यपानाविषयीचं सुद्धा समग्र वर्णन केलेलं आहे, शास्त्रीय दृष्ट्या केलेलं आहे. म्हणजे मद्यपान हे वाईटच आहे, व्यसन कुठलंही वाईटच आहे, परंतु त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम कसे आहेत, कुठल्या ऋतूमध्ये कुठल्या कसे परिणाम दाखवतं, कुठल्या विकारामध्ये ते हितकर आहे, कुठल्या विकारामध्ये ते अहितकर आहे, याचं डिटेल वर्णन त्यांनी करून ठेवलेलं आहे. हाऊ यू अप्लाय इट इज अप टू यू. आम्ही वर्णन करून ठेवलंय, तुम्ही त्याचा वापर कसा करायचा तुम्ही ठरवा, असं आपल्यावर त्यांनी सोडून दिलेलं आहे. म्हणजे ते देखील वर्णन याच्यामध्ये आहे. सो स्वास्थ्य रक्षणासाठी आहाराच्या डिटेल गोष्टींचं मार्गदर्शन जसं केलंय, तसंच व्यायामाविषयी आता सरांनी सांगितलं, त्या विषयात काही मी फार पोहापोह त्याचा करणार नाही. परंतु व्यायामाचे फायदे आपण सांगितले. सर आयुर्वेदानं 1-2 ओळीच्या श्लोकामध्ये व्यायामाचे फायदे सांगून टाकलेत. लाघवम कर्म सामर्थ्यम दीप्तोग्निर्मेधसक्षया विभक्त घनगात्रत्वम व्यायामात उपजायते. म्हणजे ज्याच्यामध्ये कोलेस्टेरॉल व्यायाम करतो, कमी करतो, कोलेस्टेरॉल कमी करतो, हे सुद्धा त्यांनी त्यावेळेला सांगून ठेवलंय. दीप्तोग्निर्मेधसक्षया, शरीरातल्या रक्तातल्या अतिरिक्त मेदाचा नाश करण्याचं काम व्यायाम करतो, हे त्या काळी त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळं अतिशय चांगलं वर्णन अशा अनेक गोष्टींचं आहे. दुसरा स्वास्थ्यासाठीची महत्वाची गोष्ट म्हणजे झोप. झोपेचं महत्व आता मगाशी सरांनी आपल्याला विशद केलं काही प्रमाणामध्ये. परंतु झोपेचं महत्व काय आहे तर जुन्या काळी एक पद्धत होती की अगदीच काही उपयोग होईना झाला तर त्याला म्हणायचं की तू जरा झोप जास्त घे. कारण एक त्यांचं वाक्य होतं, सर्व रोग हरी निद्रा, असं सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे अगदीच काही नाही सुचलं ना तर झोपून राहिलं तरी सुद्धा तो मनुष्य काही अंशी सुधारेल, असं जुन्या काळचे लोक सांगायची. त्यामुळं सर्व रोग हरी निद्रा असं छोट्या छोट्या गोष्टीतून मार्गदर्शन आयुर्वेदामध्ये केलेलं आहे. तसंच अति सर्वत्रम वर्जयेत सांगून ठेवले. 3 शब्दामध्ये सांगून ठेवले. कुठल्याही गोष्टीची आम्ही माहिती सगळ्याची सांगितली, पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. ना आहाराचा करू नका, विशिष्ट प्रकारच्या आहाराचा करू नका, चहाचा करू नका, कॉफीचा करू नका, अति दुधाचा करू नका, अति झोपेचा करू नका. तसं अति सरांनी सांगितलं अति व्यायामाचा सुद्धा करू नका. अति सर्वत्रम वर्जयेत, हे सगळ्यात महत्वाचं आहे. बेसिक गोष्ट आपण सगळे आज जो काही जनसमुदाय आपण आहात या लेक्चरला, यामध्ये मुख्यतः ज्येष्ठ नागरिक आहात, त्यामुळे ही मी फार सांगण्याची गरज नाहीये. परंतु ज्याचं वर्णन त्याला शास्त्रीयता आहे, म्हणजे या गोष्टी तुम्ही तुमच्या नातवांना घरच्या मुलांना सांगत असाल, पण त्याला खरंच शास्त्रीय बेस आहे, हे मला या ठिकाणी विशद करावं वाटतं. बरं इज नॉट आयडियल. समथिंग प्रसन्न आत्मेंद्रिय मनापैकी काहीतरी कमी आहे, त्यावेळेला आपण म्हणतो हा बरं आहे, ठीक आहे, असा काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. सो स्वास्थ्याची व्याख्या आपण याच्या ठिकाणी बघितली. त्याचं डिटेलिंग खूप आहे, परंतु याच्या जोडीला आता दिनचर्या आणि ऋतुचर्या हे खूप हायलाइटिंग पॉइंट आयुर्वेदातनं सांगितलेलं आहे की दिवसभराची सकाळपासूनची चर्या कशी असावी तुमची, कोणत्या ऋतू आणि ऋतूमध्ये कसे तुम्ही त्या त्या दिनचर्येमध्ये बदल करायला पाहिजे. म्हणजे मी 12 महिने थंड पाण्याने आंघोळ करतो हे आयुर्वेदाला मान्य नाही. एखादे मला खूप ज्येष्ठ नागरिक माझ्याकडे पेशंट येतात, सांगतात सर आम्ही 12 महिने थंड पाण्याने आंघोळ करतो. मी म्हणतो नाही, शास्त्रानं असं सांगितलं नाही. तुम्हाला सूट झालंय ठीक आहे, तुम्ही दुर्मिळ आहात, पण म्हणून ते शास्त्रीयता म्हणून मी नाही. शास्त्रानं सांगितलंय विशिष्ट ऋतूमध्ये थंडी जास्त आहे, तुम्ही कोष्ण जराशा गरम न करा. खूपच गारठा आहे, तुम्ही गरम पाण्यानेच आंघोळ करा. आणि उन्हाळा आहे, ग्रीष्म ऋतू आहे, तर मात्र तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करा, थंड पाण्याने पोहा, यासारख्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर सो ऋतूनुसार जसा विहारामध्ये बदल करायचा आहे, कपड्यांमध्ये बदल करायचा आहे, तसाच आपल्या आहारामध्ये बदल
करायला सांगितलेलं आहे. पाणी पिण्याच्या प्रमाणामध्ये सुद्धा बदल कसा करावा त्या ऋतूनुसार असं सुद्धा सांगितलेलं आहे. सो दिनचर्या आणि ऋतुचर्या हे दोन जुन्या काळच्या लोकांनी स्वास्थ्य रक्षणासाठी सांगितले. ऍक्च्युली ह्या टायटलच्या अंडर येत असलं ना तरी असं काही म्हणायचं कारण नाही की आपण हे सांभाळत नाही, आपण बऱ्यापैकी सांभाळतो. म्हणजे महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये किंवा त्या राज्याच्या संस्कृतीमध्ये ते सांभाळलं जातं. म्हणजे आपण साधारण बघा, संक्रांत जवळ आली कीच आपल्याला तिळाचा लाडू किंवा तिळगुळ खावा वाटतो आणि आपण खातो. कारण की तो त्यावेळेला हितकर आहे, त्यावेळेला तो खावा म्हणून सांगितलेला आहे. परंपरागत आता तो आपला संस्कृतीचा भाग झाला आहे. परंतु त्या ऋतूमध्ये तिळ आणि गुळ शेंगदाणे हे उपयोगी आहेत. त्यामुळं त्याचा आहार कसा सांभाळायचा की जसे दिनचर्या सांगितली तशीच रात्रीचर्या सुद्धा सांगून ठेवलेली आहे. रात्री कसं वागायचं, लवकर झोपायचं. तुमचा म्हणजे इथपर्यंत डिटेल वर्णन आहे की आता काही लोक म्हणतात नाही मी आपला जाजूनवर झोपतो बरं का 12 महिने. नॉट गुड ॲट ऑल. नाही, शास्त्राने अजिबात सांगितलेलं नाहीये. खूप गारठा आहे, थंडी आहे, गार फरशीवर झोपू नका, गरम उबदार गादीवरच झोपा असंच शास्त्राने सांगितलेलं आहे. म्हणजे अति हाल आपल्या शरीराचे केले म्हणजे काहीतरी खूप चांगलं असा गैरसमज कोणीही करून घेऊ नका. वार्धक्यामध्ये तर उबदार जेवढं राहाल तेवढं चांगलं हे एक सोपं वाक्य मी सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या लेक्चरमध्ये सांगतो की अंगाला स्नेहन करणं म्हणजे आवर्जून आठवड्यातून 2दा, शक्य झालं तर रोज किंवा किमान आठवड्यातून 2दा. ऋतूनुसार थंड गारठा असेल तर तिळाचं तेल आणि आत्ताच्या उन्हाळ्यामध्ये खोबरेल तेल सगळ्या अंगाला व्यवस्थित लावायचं आपलं आपलं. कारण पुढचा प्रश्न असा लगेच म्हणणार की मालिशवाला आमच्या इथं मिळत नाही. तर तसं काही नाही, आपलं आपण लावायचं आणि 2 तासांनी 2 तास तरी ते मुरलं पाहिजे अंगामध्ये आणि 2 तासांनी गरम पाण्यानं किंवा गार पाण्यानं जे योग्य आहे त्यांना आंघोळ करायची. हे तत्व वार्धक्यामध्ये सांभाळणं अतिशय गरजेचं आहे. कारण वार्धक्य हा वात प्रकोपाचा काळ म्हणून सांगितलं. वार्धक्य हा वात प्रकोपाचा काळ आहे. म्हणजे वार्धक्यामध्ये छाती जळजळलं, गुळणी आली, उलटी झाली, पिंपल्स आल्या हे घडत नाही. यातल्या तक्रारी सगळ्या वात प्रकोपाच्या आहेत. त्यामुळं स्नेहन कर्म हे खूप गरजेचं सांगितलेलं आहे. आणि हे स्नेहन सुद्धा केवळ बाह्य स्नेहन नाही, आभ्यंतर स्नेह म्हणून दूध आहे, तूप आहे किंवा ताक आहे जे तुमच्या शरीराला स्निग्ध करतात. म्हणजे शेंगदाण्याचे लाडू आहेत, तीळ आहेत, बदाम आहेत जे तुमच्या शरीराला स्निग्धत्व देतात. हे पदार्थ खाण्यामध्ये यायला पाहिजे. म्हणजे अंतर्गत स्नेहन होणं हे देखील महत्वाचं आहे. या पद्धतीनं त्याची दिनचर्या आणि ऋतुचर्या ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे म्हणून आमच्या शास्त्राने सांगितले. सरांनी ऑलरेडी 4 वाजता उठायचं महत्व मगाशीच सांगितलं. त्यामुळं ते त्याच्यामध्ये झालेलं आहे. दंत धावन कसं करावं, कोणत्या ऋतूमध्ये कोणत्या प्रकृतीनं कोणत्या झाडाची काळजी वापरावी इथपर्यंत सखोल वर्णन दंत धावनाचं आहे, मुखमार्जनाचं आहे. व्यायामाचं बद्दल मगाशी सरांनी उहापोह केलाय त्यामुळे मी त्याच्यामध्ये जात नाही. सो हे करतानाच अजून परत स्नानाचं वर्णन सुद्धा अतिशय डिटेल स्वास्थ्यासाठी केलेलं आहे. मग म्हणजे त्या काळी सांगितलेलं स्नानाचं महत्व मी मगाशी थोडा त्या विषयाला टच केला की गरम पाणी का गार पाणी. पण आता कित्येक लोक आहेत की काय करायचं रोज आंघोळ करून असेही म्हणणारे लोक काही बघायला मिळतात. किंवा मला आंघोळीचा कंटाळा येतो. कारण की आंघोळ म्हणजे केवळ शरीर स्वच्छता नव्हे असं शास्त्राला अपेक्षितच नाहीये. शास्त्राला जे अपेक्षित आहे ते स्नानम नाम मन प्रसाद जननम, स्नानम नाम मन प्रसाद जननम, दुःस्वप्न विध्वंसनम, शौचस्यायतनम मलापहरणम, संवर्धनम तेजसम, रूपद्योतकरम, रिपुप्रमथनम, कामाग्नि संदीपनम, स्नाने दशैते गुणा. 10 गुण सांगितले स्नानाचे. आंघोळकरण केलेल्या माणसाला हे 10 गोष्टी प्राप्त होतात असं सांगितलेलं आहे. केवळ शरीर स्वच्छता अशी नाही तर हे वर्णन देखील शरीर स्वास्थ्यासाठी सांगितले. आहार षड्रसात्मक असावा. आपण एक मगाचा मुद्दा आहाराविषयी बोलताना राहून घेतला.
की समतोल असावा तसा तो षड्रसात्मक असावा. सगळ्या रसांचा म्हणजे चवींचा सहभाग आपल्या आहारामध्ये असला पाहिजे. म्हणजे आम्हाला शुगर निघाली म्हणजे गोड पूर्णतः वर्ज्य असं न करता शुगर न वाढवणारे गोड पदार्थ मी कसे खाऊ शकेन. पपई सारखा पदार्थ एवढी शुगर वाढवत नाही. संत्री मोसंबी किंवा ऍपल याच्यामधून त्या प्रमाणामध्ये शुगर वाढत नाही. तर मला गोड खावं वाटेल त्यावेळेला माझ्या शरीराची ती गरज आहे. माझं शरीर डिमांड करते म्हणजे शरीराला उपयोगी आहे, मी प्रमाणात खाईन. याचा तारतम्याने विचार देखील सगळ्यात महत्वाचा आहे सांगणं. सो हा जो विचार आहे हा शरीर स्वास्थ्य रक्षणार्थ अजून ड्रायफ्रूटचा आहारामध्ये समावेश आहे की माझ्या लेक्चरमध्ये नेहमी हायलाईट करतो. वेगवेगळे सीड्स आहेत. आजकाल ही नवीन जनरेशन सीड्स म्हणून बघतात. पण ड्रायफ्रूटचा सहभाग आहारामध्ये विशेष खरं तर सगळ्याच वयामध्ये पाहिजे. पण त्यात सुद्धा आफ्टर 45 ड्रायफ्रूटचा आहारामध्ये समावेश हा असला पाहिजे. म्हणजे साध्या शेंगदाणे आहे, तीळ आहे, बदाम आहे, अक्रोड, पिस्ता, चारोळी, दुर्लक्षित पदार्थ पण अतिशय गुणकारी असणारा पदार्थ चारोळी. कधी खातो आपण? कधीतरी आपल्या कोजागिरीच्या दुधात तरंगताना दिसली तेवढीच, कधी आपण नाही. तर ती खाल्ली गेली पाहिजे. खसखसाचं तसंच आहे, डिंकाचं तसंच आहे. आणि आता डिंकाच्या बाबतीमध्ये पण आपल्याकडे एक पद्धत आहे की एखाद्याला आरोपी करायचं आणि त्याला कायमचं लेबल लावून टाकायचं. म्हणजे मिरचीचा खरडा खातील, जेवणामध्ये तिखटाचं प्रमाण भरपूर करतील सर, त्याला उष्ण म्हणणार नाही. पण मी डिंक लाडू खा म्हटलं की म्हणणार डिंक उष्ण आहे ना. तर तसं ऍक्च्युअली नाहीये. डिंकाला जर सहभागी पदार्थ तुम्ही प्रॉपर दिले, जोडीचे पदार्थ व्यवस्थित त्याची आयोजना केली तर तो शरीर धातू बलवर्धक आहे. अस्थि धातूला बनले आहे. या वयामध्ये हाडाचं ठिसूळ होण्याचं प्रमाण वाढलेलं असतं. त्याची ऍटलिस्ट ते जे रिजनरेशन होणार आहे स्टॉप होणार नाही पण इट कॅन बी स्लो डाऊन. ते स्लो करण्याची शक्ती डिंका लाडूमध्ये आहे, ड्रायफ्रुट्स मध्ये आहे. त्यामुळे ड्रायफ्रूटचा वापर हा आहारामध्ये असायला पाहिजे. आहार घेताना नवीन काळातले लोक फार समोर आता लेक्चरला नाहीयेत. ते एक आम्हाला मुद्दा की जेवण करताना मोबाईल घेऊ नका अजिबात. कोणाचाही मोबाईल आला तरी मी आता आहार म्हणजे सेवन करतोय तर मी मोबाईल फोन काही करणार नाही. माझं लक्ष पूर्ण त्याच्यामध्ये असलं पाहिजे. किंवा रादर दुसरं तुमचं कोणतंही काम करताना मी मोबाईल कार घेणार नाही अशी सुद्धा वृत्ती त्यामध्ये अंगीकारली पाहिजे. मी स्वतः सकाळी 11 ते 5 माझी ओपीडी असली तर 11 ते 5च्या माझ्या ओपीडीमध्ये मी कुठलाही फोन रिसिव्ह करत नाही. म्हणजे माझ्या समोर पेशंट असताना मी कुणाचाही फोन घेत नाही. माझ्या केबिनमध्ये 8 फोन आणायला माझी बंदी आहे. जेव्हा मोबाईल आला तेव्हापासून मी साधारणपणे 97 साली मोटोरोला एवढा फोन येता तेव्हा सर फोन घेतला तेव्हापासून एकच नियम सांभाळला की माझ्या समोर बसणाऱ्यांनी फोनवर बोलायचं नाही, मी पण बोल. तुझं माझ्याकडे पूर्ण लक्ष पाहिजे, तुला माझ्याबद्दल आदर पाहिजे आणि तुझ्याबद्दल मला प्रेम आणि आदर पाहिजे. ती भावना व्यवस्थित टिकण्यासाठी मला त्या तत्वाचा उपयोग झालेला आहे. क्लीनली आपण त्याचं ऐकतोय, त्याला न्याय देतोय आणि त्याला सुद्धा असं फिलिंग आहे की माझं खरंच ज्या माझ्या वेदना आहे ते डॉक्टर प्रॉपर ऐकतायत कुणाचाही न करता. अगदी इमर्जन्सी काय असेल पेशंट थांबवले जातात. अगदी व्हेरी रेअर म्हणजे ते सुद्धा रेअर मधले जर थांबले पेशंट स्लो डाऊन झालं तर फक्त मधल्या वेळामध्ये मी विचारेन की काय आहे का अर्जंट, अदरवाईज नाही. समोर कोणीतरी बसलाय आणि मी फोनवर बोलतोय हे मला आवडत नाही. ते मला स्वास्थ्यकर नक्की ठरलेलं आहे. त्यामुळे ती गोष्ट मी सगळ्यांना शेअर करतो. ती काय आयुर्वेदाला सांगितलेली नाही, आयुर्वेदाचार्याने सांगितले असं म्हणून. सो आहारामध्ये आणि स्वास्थ्यासाठी गरजेच्या गोष्टींमध्ये योगा, व्यायाम ह्याच्याबद्दल सरांनी सांगितलं. मनस्वास्थ्यासाठी म्हणजे हितोपदेश आपण ज्या ज्या गोष्टी चांगल्या सांगतो ना, म्हणजे मनाचे श्लोक आहे, मनाच्या श्लोकातून ज्या गोष्टी उद्धृत केल्या किंवा आपल्याकडे एक संस्कार किंवा संस्कार वर्गामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या जातात की कोणाला वाईट बोलू नको, कोणाला कसं बोलू नको, कोणाचं मन दुखेल असं बोलू नको. पण हे आरोग्य रक्षणार्थ लिहून ठेवलेले म्हणजे या नुसत्या परंपरागत नाहीये. तर आरोग्य रक्षणार्थ म्हणजे कौटुंबिक आरोग्य कसं राखावं
आणि सामाजिक तुमच्या सोसायटीत स्वास्थ्य कसं राखावं याचं डिटेल मार्गदर्शन की जे आपण करतोच, म्हणजे ते काय आपण नवीन शिकतो असं नाही, आणि त्याला शास्त्राचा आधार आहे. आता सगळ्यात महत्वाचं की दैनंदिन क्रियेमधलं मगाशी मी म्हणलं की मसाज ही जी गोष्ट आहे ती उपयोगी सांगितलेली आहे शरीर स्वास्थ्यासाठी. मग आता आजच्या काळामध्ये बदलता काळ असा जो आहे त्या विषयाकडे थोडंसं मी स्वास्थ्याच्या बाबतीमध्ये जातो. की आजच्या काळामध्ये जर बघितलं तर आपल्या घरामधले सगळेजण किंवा आपण सगळेजण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामाच्या एका चरख्यामध्ये सतत जण प्रत्येक जण आहे आणि धावत्या युगामध्ये ते अटळही आहे. म्हणजे मला नाही तशी सवय मी करणार नाही असं कुणीच म्हणू शकत नाही. ना आपल्या नर्सरीतला मुलगा म्हणू शकतो, ना मोठे झालेले आपण म्हणू शकतो. सो प्रत्येकाला त्याच्याबरोबर पळावं लागतंय. मग याच्यासाठी हे जे सांगितलेले की विश्रांतीच्या गोष्टी, पोषक आहार, शरीराला, आता मी ज्येष्ठ नागरिकांना सांगितलं की तुम्ही रोज अंगाला तेल लावा. पण जो आधीचा वर्ग आहे म्हणजे साधारण तरुण वर्ग किंवा अगदी लहान मुलाला सुद्धा आपण काय करतो, एकदम लहान बाळाला तेल लावायची पद्धत आपल्याकडे आहे, पण तो 3-4 वर्षाचा झाला की ते तुटतो, म्हणजे कोणी करत नाही. आणि मग अगदीच मग वार्धक्यामध्येच मग केलं जातं किंवा मग एखादा जिमला गेला तर कोणीतरी करतो. इतकं ते स्नेहानं बाजूला पडलेलं आहे. त्याच्याऐवजी घरातल्या छोट्या मुलांना सुद्धा आठवड्यातून एकदा किंवा 2दा अंगाला तेल लावा, त्यांना तेल लावायची सवय लावा. 2-3दा आपल्याला म्हणावं लागेल, परंतु नंतर मानवी शरीर कसं आहे, त्याला जे बरं वाटतं ते पुन्हा स्वतःहून करतं. असं मानवी शरीरामध्ये बसवलेलं आहे. म्हणजे 4-5दा तुम्हाला म्हणायला लागेल की अरे तळपायाला तेल लावावं, त्याला तेल लावून घालायचं, चांगली तेल लावाच आणि मग सकाळी आंघोळ कर किंवा 2 तासांनी आंघोळ कर. 1-2दा 3दा म्हणाल, पण 3ऱ्या-4थ्यांदा तोच म्हणेल की तेल. माझ्याकडे काही खूप न कळणारी म्हणजे 3ऱ्या-4थी 5वीची मुलं येतात आणि त्यांचे पॅरेंट्स नंतर सांगतात, सर आता तो मागून घेतो बरं का तेलाची बाटली. म्हणजे त्याच्यावर संस्कार झाला, त्या पिढीला कळलं, त्याला कळालं. आता तो लाईफभर ते नाही सोडतो, तर त्याच्या अंतर्मनानं सांगितलं त्याला की नाही हे चांगलं वाटतं. सो हा करण्याचा भाग आहे. आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना स्नेहन करणं हे अगदी आवर्जून कंपल्सरी त्यांनी करावं असा एक ॲडवाईस सगळ्यांनी दिला पाहिजे. आता ही गोष्ट आहार स्वास्थ्य रक्षण असं सांगितलं. आता तो दुसरा पार्ट आहे आपला की आयुर्वेदाकडं जे आयुर्वेदाची ध्येय आहेत त्यामध्ये मी तुम्हाला सांगितले की 2 ध्येय आयुर्वेदाने सांगितली, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण आणि आतुरस्य विकार प्रशमन. आतुरस्य विकार प्रशमन म्हणजे जो विकारग्रस्त आहे त्याच्या विकाराचं शमन करण्यासाठीचा जो भाग, जे नॉलेज आहे ते आपल्या ग्रंथांवरून सांगितलं, बरोबर आहे. आता मगाचा विषय असा झाला की चापेकर सर म्हणजे की काही जण तुम्ही म्हणलात की म्हणजे बीपीच्या गोळ्या आहेत, शुगरच्या गोळ्या आहेत आणि तुम्ही म्हणतात की ते चालू ठेवा आणि मग हे. तर थोडं कसं होतं तुम्हाला सांगतो की त्याही ठिकाणी जर थोडा सखोल विचार केला तर माझ्यासमोर हा मुलगा येऊन बसलाय, याला बीपी आहे, याची गोळी चालू आहे. हा येतो, तो बसतो, म्हणतो सर मला काय, माझा प्रॉब्लेम काय आहे, मला जरा पोटामध्ये खूप पित्त होतं, उलट्या होतात रोज आणि पोट माझं सारखं बिघडतंय, गच्च राहते, कोलायटिसचा त्याला त्रास आहे. सो मी विचार करताना तो ज्या आजारासाठी आलाय तो आजार मी देणं आणि जनतेचं स्वास्थ्य मेंटेन्ड आहे, म्हणजे माझी ही गोळी गेली 1 वर्षभर सुरू आहे, माझं बीपी व्यवस्थित आहे, हे कारण नसताना आम्ही सुरुवातीला डिस्टर्ब करत नाही. त्याला तो ज्या आजारासाठी आलाय त्याचं शमन झाल्यानंतर मात्र इफ ही इज इंटरेस्टेड की नाही मला आता डॉक्टर या बीपीची गोळीचं काय करता येईल का, एखादा पहिल्या दिवशी विचारतो त्याला मी हे सांगतो की तुझं आता ते सेट आहे ना, ते डिस्टर्ब नको, आधी आपण हे करू. मग 1 महिना 1.5 महिन्याने हे तुझं आता तुला, मग तो म्हणतो की आता सर तुम्ही बीपीच्या गोळीचं मला म्हणलं होतं, वी ट्राय. पण आलेल्या विकार घेतानाच त्याचे सर्व विकारांचे उपचार त्याचे असलेले सोडून देणं हे आम्ही करत नाही. त्याची कारणं अनेक आहेत, एक नाही. मी आता एक कारण सांगितलं. दुसरं, आयुर्वेदानं व्याधी संकर नावाची एक कन्सेप्ट सांगितली.
म्हणजे वैद्याकडं एकापेक्षा जास्त विकार घेऊन रुग्ण जर आला तर वैद्यानं काय क्रमानं उपचार करावेत हे सांगितलेलं आहे. म्हणजे एका वेळेला सगळ्याचे उपचार वैद्यानं केले पाहिजेत ह्या बऱ्याचदा कोणी बोलल्या तर त्या दंतकथा असतात असं स्पष्ट सांगतो किंवा त्या माणसाला ती सिद्धी असेल. शास्त्राने तसं सांगितलेलं नाही. शास्त्राने सांगितलंय व्याधी संकर जेव्हा असेल म्हणजे एकापेक्षा जास्त विकार जेव्हा असतील तेव्हा ज्याचे उपद्रव त्याला जास्त होत आहेत त्याचे आधी उपचार करा आणि मग क्रमानं इतर विकारांचे उपचार. हे पण आहे. अजून एक मुद्दा त्याच्यामधला बीपीची किंवा शुगरची किंवा एखाद्याची मानसिक तणावाची जी औषधं असतात यापैकी कित्येक औषधांना डिपेंडन्सी निर्माण झालेली असती, सवय झालेली असती त्या व्यक्तीला नव्हे त्याच्या आतल्या पेशींना. त्यामुळं काही औषधं अचानक बंद करणं म्हणजे त्याचं जीवन धोक्यात घालण्यासारखं असतं जे वैद्यकीय दृष्ट्या तत्वतः योग्य नाही. कारण प्रयोगात शमयेन व्याधीन यो अन्यम न उदीरयेत असं सांगितलं. वैद्यानं उपचार कसा करावा? प्रयोगात शमयेन व्याधी त्याच्या असलेल्या व्याधीचा उपचार व्हायला पाहिजे पण यो अन्यम न उदीरयेत त्याला दुसराच ताप काहीतरी तुमच्या सल्ल्यामुळे झालाय असं घडायला नको. हा प्रोटोकॉल आहे. त्या प्रोटोकॉलच्या बंधनामुळं आपल्याला तसा टप्प्यानं जावं लागतं. आणि ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी ही पॅथी म्हणून जरी असल्या तरीही मी आयुर्वेदाचा स्नातक असतो, आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतो तरीही देखील प्रत्येक पॅथीचं स्वतःचं एक स्थान आहे. प्रत्येक पॅथीचं स्वतःचं एक महत्व आहे. जुन्या काळी काय होतं हे दळणारा मी नाही. मी आजच्या काळामध्ये राहतो. मी 21व्या शतकामध्ये राहतो. याच्यामध्ये प्रत्येक पॅथीला लिमिटेशन आहे. ते लिमिटेशन सांभाळून कारण अंतिम लक्ष्य काय आहे? माणसाचं जीवन स्वास्थ्य पूर्ण करणं हे लक्ष्य आहे. आनंद होणं आयुर्वेदाचा अट्टहास करणं हे लक्ष्य नाहीये. त्याला स्वास्थ्य पूर्ण करणं हे लक्ष्य आहे. त्यामुळं ऍक्सेप्टिंग द लिमिटेशन असं प्रॅक्टिस ज्यांनी डेव्हलप केलं तो त्याचा नक्की तो आयुर्वेदामध्ये माझा स्वतःचा तरी अनुभव आहे की मी एवढं जे काम आयुर्वेदामध्ये करू शकलो याच्यामध्ये मी माझे लिमिटेशन स्वीकारल्या. मी ठरवलं की याच्यामध्ये रिझल्ट मिळतात त्याच्यामध्ये मी काम करणार. ज्याच्यामध्ये रिझल्ट मिळत नाही किंवा रिझल्ट मिळायला अतिच वेळ लागतो किंवा पेशंट त्रस्त होतो त्याच्यावर मी काम करणार नाही. सो हे ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे. पण म्हणून दोन पॅथींमध्ये तुलना ही कुणीच करू नये. कारण इव्हन भारताच्या भारत सरकारनं सुद्धा आरोग्य रक्षणासाठी आयुष हे डिपार्टमेंट मंत्रालय केलं मोदीजींनी. कशासाठी केलं तर वन शुड कीप होलिस्टिक अप्रोच टुवर्ड्स द हेल्थ. म्हणजे जे जे मॉडर्न आहे ते देखील चांगलं आहे, जे जे उपयोगी आहे त्याच वेळेला आपली जी ट्रॅडिशन आहे ती देखील तेवढीच महत्वाची आहे. सो ट्रॅडिशन मीट्स द टेक्नॉलॉजी अशा पद्धतीनं विचार आजच्या जगामध्ये करावा लागतो. त्यामुळं तुम्हालाची शंका ही त्यामुळं तसं म्हणावं लागतं की तुमची चालू असणारी औषधं आता चालू ठेवा. ओके फाईन. अच्छा आता कसं आहे की वेगवेगळ्या सगळ्या आजारांवर आयुर्वेदामध्ये उपचार सांगितलेले आहेत. म्हणजे आयुर्वेदामध्ये अमक्या आजारावर टायफॉइडवर उपचार सांगितले का? सांगितलेले. मग ते घ्यावेत का? इफ फिजिकली फिट तेवढी चिकाटी ठेवण्याची पथ्य सांभाळण्याची तुमची तयारी असेल तर तुम्ही जरूर घ्यावेत. आणि तो देणारा वैद्य सक्षम असेल, त्याच्यात माहीर असेल, त्यानं त्याचं स्किल प्राप्त केले असेल तर जरूर घ्या. परंतु माझा दृष्टिकोन असा किंवा माझा अनुभव असा, माझा आता 34वं वर्ष आहे प्रॅक्टिशनर म्हणून आणि त्याच्या आधीची 8 वर्ष शिक्षणाची म्हणजे 42 वर्ष या मी फील्डमध्ये आहे. सो व्हॉट आय हॅव ऑब्झर्व्ड, माझा अनुभव काय आहे तर असे विकार जे वारंवार होत आहे. म्हणजे मला एखादा विकार पुन्हा पुन्हा होतोय, मला पुन्हा पुन्हा सर्दी होते, माझं पुन्हा पुन्हा पोट बिघडतंय, मला पाठदुखी सारखी सारखी जाणवते, वारंवार त्रास देणाऱ्या तक्रारीने त्रस्त असाल जरूर आयुर्वेदिक उपचारांना प्राधान्य द्यावं.
किंवा असा विकार की जो आधुनिक उपचारांनी पूर्ण बरा होत नाहीये, अर्धवट बरा होतोय, तेवढ्या पुरता बरा होतोय, अशा वेळेला देखील आयुर्वेदिक उपचारांची तज्ञाची निश्चितपणे मदत घ्यायची. ऑटो इम्युन डिसऑर्डर, प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळं होणारे वेगवेगळे विकार, त्यामध्ये देखील आयुर्वेदाचं स्थान अबाधित आहे, ज्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं उपयोग होतो. अजून कुठला क्लास की ज्याला इंग्लिश औषधांनी एखाद्या छोट्या तक्रारीमध्ये देखील त्रास होतोय, ती औषधं सहन होत नाहीये, ॲलर्जी होतीये, अशा सगळ्यांनी आयुर्वेदीय तज्ञाच्या उपचाराचा अवलंब नक्की करावा. वार्धक्यामध्ये अनेक आजारांमध्ये आयुर्वेद स्वास्थ्य रक्षणासाठी आणि स्वास्थ्य वर्धनासाठी असा सांगितलेला आहे. आयुर्वेदामध्ये वार्धक्यजनित विकार म्हणून 8वी ब्रँच आहे. आयुर्वेद हा अष्टांग सांगितलेला आहे. काय बाल ग्रह ऊर्ध्वांग शल्य दंष्ट्रा जरा भूषाण, अष्टांग आयुर्वेद आहे. म्हणजे काय चिकित्सा, बाल चिकित्सा, ग्रह चिकित्सा, म्हणजे एखाद्याला कुठल्याही उपायांनी जर त्रास होत नसेल, त्रास त्याचा कमी होत नाही, तर असा मनुष्य जाऊन देवाची प्रार्थना करतो, त्याच्या कुलदेवताला जाऊन येतो. हे सुद्धा जुन्या शास्त्राने सांगितलेलं आहे. मनोबल वाढवण्यासाठी ग्रह चिकित्सा सांगितलेली आहे. ऊर्ध्वांग चिकित्सा म्हणजे ENTचं स्पेशल डिपार्टमेंट आयुर्वेदामध्ये आहे. शल्य म्हणजे सर्जरी. आता असं म्हणतात काही वेळेला लोक येतात, ते तुमच्याकडे बिन ऑपरेशन बरं होतंय ना? नाही, आयुर्वेदाला मूळव्याधीचा त्रास आहे, तुमच्याकडे बिन ऑपरेशन बरं होतं का? तुला कोण किती नाही? 5-6 कोंब आहेत की राव. अरे मग आमच्यात सुद्धा ऑपरेशनच सांगितलंय, आमच्यात पण औषध नाही सांगितलेलं. आयुर्वेदामध्ये एवढे मोठे कोंब झाले असतील आणि एवढी वर्षे असतील तर शस्त्रकर्म सांगितलेलं आहे. म्हणजे अनेक आजारांची शस्त्रकर्म त्या काळी सुद्धा केली जात होती. त्यांची पद्धती वेगळी होती, त्यांचं सक्सेस पर्सेंटेज कमी होतं, परंतु केली जात होती. त्यांनी त्याला शस्त्रकर्म म्हणूनच सांगितलेलं आहे. कॅटरॅक्टचं सुद्धा शस्त्रकर्म आयुर्वेदात वर्णनलेलं आहे. केरळमध्ये आजही काही नेत्र चिकित्सालय आहेत जिथं जुन्या पद्धतीनं कॅटरॅक्टचे ऑपरेशन केली जातात. सो शल्य दंष्ट्रा चिकित्सा म्हणजे विविध बाईट्स अँड अगर, म्हणजे साप चावला, उंदीर चावला, विंचू चावला, त्याचं सेपरेट ब्रँच आहे. आणि ह्याच्या ब्रँच मगाशी जे माझ्या बायोडाटामध्ये आलं, पॅपिनिचेरी म्हणून एक पॅपिनिचेरी सोसायटी म्हणून एक केरळमध्ये ठिकाण आहे जिथं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं, खाजगी नाही, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं सर्पदोष, साप चावल्यानं सर्पदंशाच्या ट्रीटमेंटचं आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे 100 बेडचं. पण कांट इमॅजिन. पण मी तिथं गेलेलो होतो, आय स्टडी 2-3 दिवस राहिलो, तिथला अनुभव घेतला. प्रत्येक गोष्ट वैयक्तिक लेवलवर प्रॅक्टिकली शक्य होत नाही, परंतु माझा स्वभाव असा होता की एखाद्या ठिकाणी काय चालतं हे मला माहीत पाहिजे. मी करीन ना करीन, पण मला माहिती सगळ्याची असली पाहिजे. आणि हे आता तुमच्याशी शेअर करण्याचं कारण मला तेच आहे की खरंच असं सायन्स डेव्हलप मनोरुग्ण चिकित्सालय कोट्टाकलमध्ये केवळ मानसिक रुग्णांचं मिरजेला जसे हॉस्पिटल आहेत तेवढीच मोठी आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे जिथं आयुर्वेदिक पद्धतीनं उपचार मनोरुग्णांचे केले जातात. म्हणजे अगदी पुढच्या स्टेज मधल्या, किरकोळ मधल्या नव्हे, पण तिथं केले जातात. आता त्यांनी ते स्किल अचीव्ह केलंय. आपल्याकडे ते तेवढं शक्य नाही किंवा तेवढं डेव्हलप झालेलं. एनिवे, सो अष्टांग आयुर्वेद विषय कुठून आला? काय बाल ग्रह ऊर्ध्वांग शल्य दंष्ट्रा जरा वृषाण. जरा आणि वृषाण ही शेवटची 2 अंग सांगितली, पहिली 6 झाली. जरा म्हणजे काय? तर हे सगळं करून तुला कधीतरी वार्धक्य येणारच आहे. त्या वार्धक्यात तू कसा वाढला पाहिजे, त्या वार्धक्यात तुझ्या काय चुका होतील, त्यावेळेला तुला कुठले विकार होतील, ते विकार होऊ नये म्हणून तुला काय कारण पाहिजे, आणि झाले तर तू काय काय केलं पाहिजेस. दॅट इज अ जरा चिकित्सा. जरा वृषाण म्हणून दुसरं वाजीकरण म्हणून देखील त्यामध्ये प्रतिकार शक्ती वर्धनासाठी, मैथुन क्षमता वाढवण्यासाठी असे असंख्य उपचार ज्याच्यामध्ये सांगितलेला असं 8वं अंग आयुर्वेदाचं सांगितलेलं आहे. सो थोडक्यात की शल्य दंष्ट्रा जरा वृषाण. सो वार्धक्यामध्ये देखील अनेक आजारांवर
मगाचा आपला विषय कुठला आला, वारंवार होणारे विविध विकार, बरे न होणारे विकार, अर्धवट बरे होणारे विकार, किंवा एखाद्याला औषधं चालत नाहीयेत, ॲलर्जी असणारी लोक यांनी आयुर्वेदिक उपचारांचा अवलंब करावा. तर याच्यामध्ये मग त्यामध्ये उदाहरणादाखल बोलायचं झालं, खूप मोठा विषय आहे. मी फक्त उल्लेख करतो. म्हणजे पचन विकारांच्या बाबतीमध्ये म्हणेल तर वारंवार होणारं पित्त असेल, आतड्याला सूज असेल, आमाशयाचा त्रास असेल, अल्सरेटिव्ह कोलायटिस असेल म्हणजे रक्तशेमेचा त्रास असेल, तब्येत खालावली असेल, तर आयुर्वेदिक उपचारांना अतिशय चांगला फायदा होतो. बद्धकोष्ठतेचा विकार असेल तर देखील आयुर्वेदिक औषधं सगळ्यांनी आवर्जून घ्यावं. याच्यावर अजून एक हायलाईट करतो. मला काही लेक्चरमध्ये असं विचारतात की अहो डॉक्टर ते विरेचक चूर्ण ते सुखसार घेतलं की बरं आहे हो, पण सवय लागली. मग बाबाला मी विचारतो तुमचं वय किती? 68. तर मी म्हणलं आता 68व्या वर्षी एखादी सवय लागली तर प्रॉब्लेम काय? चांगल्या स्वास्थ्यासाठी तुम्ही चहा वयाच्या कधीपासून पिताय? 10-12 वर्ष वयापासून पितोय, कॉफी पितोय, त्या सवयी ऑलरेडी आहेत गेली 50 वर्ष. आणि आता 68च्या पुढं उर्वरित आयुष्य जर तुम्ही रात्री एखादं चूर्ण घेतलं, गंधर्वारी त्यांनी घेतलं आणि सकाळी तुमचं पोट व्यवस्थित साफ होतं, तरी तुमच्या पचन संस्थेच्या आतड्याच्या हालचालीला तुम्ही मदत करताय, तर त्यामध्ये गिल्ट कशाला मानायचा? तर हा देखील विचार मी सगळ्या माझ्या लेक्चर्समध्ये मी मुद्दामून, कारण हा मोठा गैरसमज असतो लोकांमध्ये, सवयीचा विचार कोणी करायचा की आता काय नाही बाबा कॉलेजला मुलगा आहे, 12वीला आहे आणि आतापासून त्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, हा मग त्याला नाही, त्याच्या आहाराच्या सवयी बदलूनच त्याचं पोट साफ व्हायला पाहिजे. पण ज्येष्ठ नागरिक असाल, 60+ एज असेल, तर पोट साफ होण्यासाठी एखादं औषध घ्यावं लागलं तर त्याचा गिल्ट अजिबात समजू नका. कारण त्याच्यावर आयुर्वेदिक औषध चालतं सगळ्यांना माहिती आहे. परंतु किडनीचं काम कुठल्याही कारणाने कमी होत असेल, युरिया क्रिएटिनिन वाढत असेल, किडनीला कोणत्याही कारणाने अकारण प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे सूज येत असेल, अशा वेळेला सुद्धा आयुर्वेदिक औषधांचा चांगला उपयोग होतो. वात विकारांच्या बाबतीमध्ये आयुर्वेदिक औषधाचं महत्त्व मी सांगण्याची गरज नाही. संधिवात आहे, मानदुखी, कंबरदुखी, मणक्याचे आजार, 80 प्रकारचे वात विकार आहेत बरं का, लक्षात ठेवा. आपल्याला नॉर्मली 5-6 वात विकार माहीत असतात, संधिवात, अर्धांगवात, जळवात आणि 1-2-3 माहीत असतात, कंपवात. परंतु 80 प्रकारचे वात विकार आयुर्वेदानं सांगितलेले आहेत आणि त्या विकारांचे उपचार देखील सांगितलेले आहेत शास्त्रानं. त्याप्रमाणे इतकं विस्तृत वर्णन वात विकारांच्या बाबतीमध्ये देखील याचा उपयोग होतो. अजून एक शेवटचा मुद्दा बोलतो. दीर्घायू उपचार पद्धती नावाची एक उपचार पद्धती मीच विकसित केली असं नाही, अनेक जण करतात आयुर्वेदात जे सक्सेसफुल प्रॅक्टिशनर आहेत. म्हणजे एखाद्या मोठ्या आजारामध्ये त्या व्यक्तीला, म्हणजे कॅन्सर झालाय, किमोथेरपी झाली, किमोथेरपीचे 3-4 सिटिंग झालेले आहेत, मग अंगात उष्णता वाढते, पित्ताच्या उलट्या होत आहेत, शरीर फुगलंय, वजन उतरलंय, आता किमोथेरपी तर घ्यायला पाहिजे. अशा केसमध्ये चांगल्या तज्ज्ञाकडून त्याला तुम्ही आयुर्वेदिक औषधांची जोड देऊ शकता. त्याचं आरोग्य सुधारणं, त्याचा पचनाचा त्रास कमी होण्यासाठी, त्याचा नॉशिया घालवण्यासाठी, त्याची भूक चांगली होण्यासाठी, त्याचं वजन सुधारण्यासाठी आयुर्वेदिक उपचार त्या किमोथेरपीच्या जोडीला आपण देऊ शकतो. तसंच अर्धांगवात एखादा काल ऍडमिट होता, अहो डॉक्टर स्ट्रोक बसला होता, अशी जरासं बोलायला लागले, जीभ जड आहे, डावी अंग पूर्ण गेलंय, घरी आणलंय, महिनाभर झालाय, मग अशाला त्याच्या जोडीला देखील आयुर्वेदिक उपचार, ती औषधं डिस्टर्ब अशा वेळेला कशी करून चालणार? त्याला पुन्हा स्ट्रोक झाला तर तो मरेल, त्यामुळे तसं तर चालणार नाही. त्यामुळं ही औषधं ठेवून सुद्धा त्याचे उरलेले प्रॉब्लेम, त्याच्या गेलेली शक्ती, हातापायाची शक्ती परत आणण्यासाठी, बधीरपणा परत जागृत करण्यासाठी, त्याचं बोलणं सुधारण्यासाठी आयुर्वेदिक औषधं दिली जातात आणि ती चांगल्या पद्धतीनं काम करतात. आणि तोच होलिस्टिक अप्रोच आहे. सगळ्यांनी तो मान्य केलेला आहे जगामध्ये, सगळ्यांनी तो मान्य केलाय. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुद्धा मान्य केलाय. म्हणून तर आयुष डिपार्टमेंट आजकाल जगमान्य झालं. आपल्या सिव्हिलला सुद्धा आयुष डिपार्टमेंट आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो. आणि त्यांचं 50 बेडचं हॉस्पिटल पुढच्या 1-2-3 वर्षामध्ये सामान्य माणसाला आयुर्वेदिक उपचार ऍडमिट होऊन करायचे झाले तरी करता यावेत. म्हणून गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट एवढी त्याची हे करते. एनिवे,
सो एवढ्या विकारांच्या जोडीला महिलांमधले विविध विकार, महिलांमध्ये म्हणजे मासिक पाळीची विकार असतील, PCOD सारखा आज वाढत चाललेला प्रॉब्लेम असेल, किंवा थायरॉइडचा आजार जो डे बाय डे खूप वाढत चाललाय, त्या थायरॉइडच्या मध्ये सुद्धा आम्ही होलिस्टिक काम करतो. त्यांची गोळी असती ती आम्ही म्हणतो त्यांची गोळी चालू आहे, तरी तुझं वजन किती आहे? माझं वजन 84 किलो आहे. ठीक आहे, मग त्या गोळीनं काय होतं? डॉक्टर त्या गोळी घेतल्यापासून माझी थोडी सूज कमी झाली, रिपोर्ट नॉर्मलला आलोय, पण मी तसाच आहे. मग तू तसाच आहेस, तो तुला पूर्वीसारखा करण्यासाठी मी प्रयत्न करतो आणि तुझा रिपोर्ट नॉर्मल ठेवण्यासाठी त्यांनी करू. म्हणजे थोडक्यात काम वाटून घेणे. आणि यात काही चूक नाही, त्यानं केवळ त्यांचंच घेतलं तर तब्येत कव्हर होत नाही, आणि नुसतं आयुर्वेदाने घेतला तो रिपोर्ट कव्हर होत नसेल, त्यापेक्षा दोन्ही मिळून होईना असा थोडा विचार काही आजारामध्ये ठेवायला लागतो. सो PCOD आहे, थायरॉइड आहे, किंवा मेनोपॉजच्या त्रासामध्ये महिलांनी जर एखाद्याला मेनोपॉजचा त्रास प्रमाणापेक्षा जास्त होत असेल तर नक्कीच जवळच्या आयुर्वेदिक तज्ज्ञाचा, त्या आयुर्वेद तज्ज्ञाकडून उपचार घ्यायला काही हरकत नाही, जरूर घ्यावेत. आता विषय बराच मोठा आहे, अजून बरंच त्याचं वाहतूक करू शकतो. आता मी जो बोलणार आहे तो थोडा हायलाइटिंग हे करायचं, म्हणजे एक मोठा गैरसमज आहे की आयुर्वेदामध्ये सगळ्याला उपचार, असा एक मोठा गैरसमज. म्हणजे अनेक सांगितलेले, म्हणजे अनलिमिटेड ट्रीटमेंट्स आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत, पण ते उपचार सांगणाऱ्यांनी पहिल्या, दुसऱ्या, 5व्या अध्यायामध्येच आमच्या ग्रंथांच्या, जे ग्रंथ एवढे मोठे त्याच्या 3ऱ्या 4थ्या अध्यायात सांगून ठेवलंय. काय सांगून ठेवलंय? साध्यत्व नावाचा अध्याय सांगून ठेवलंय त्यांनी. साध्य विकार कोणता, असाध्य कोणता, साध्यामध्ये सुख साध्य कोणता आणि कष्ट साध्य कोणता, आणि असाध्यामध्ये खरंच पूर्ण असाध्य कोणता आणि व्याप्य कोणता, असं क्लासिफिकेशन सांगितलं. त्यामुळं आयुर्वेदिक उपचार कन्सल्टंट कडे घेतोय म्हणजे माझं सगळं बरं व्हायला पाहिजे अशी अपेक्षा ठेवता येणार नाही, कारण आयुर्वेदाचं तसं मतच नाही. आपल्या समाजाने निर्माण केले, आयुर्वेद म्हणतो दमा आहे ना, तो याप्य विकार आहे, तू काळजी घेशील तोपर्यंत मेडिसिन नाही घेतलं तरी चालेल. तू जराशी काळजी बिघडली की तुला त्रास होणार, तुला जे काय औषध आहे ते कणकासह, सोमासह, श्वासकोटात जे काय आहे ते तुला घ्यावं लागणार. त्याला याप्य विकार म्हणून सांगितले, म्हणजे असे विकार की जे परत परत उद्भवू शकतात, आणि ते उद्भवले तर हे उपचार घे. म्हणजे तू मुळापासून बरा करतो वगैरे कुठं केला जात असेल मला माहित नाही, शास्त्रानं नाही सांगितलं. शास्त्रानं सांगितले तो याप्य विकार. सो सुख साध्य, कष्ट साध्य, असाध्य आणि याप्य असं क्लासिफिकेशन सांगितलेला आयुर्वेद आहे. त्यामुळं मुळासकट जातो असं सर्व विकारांना तो नियम लागू होत नाही, कारण आयुर्वेदानं देखील अपुनर्भव चिकित्सा सांगितली आहे, तशी अपुनर्भव पथ्य देखील सांगितलेलं आहे. म्हणजे जर आजार पुन्हा उद्भवायचा नसेल तर कोणतं पथ्य सांभाळ, ते तुझं अपुनर्भव पथ्य. म्हणजे मूळव्याधीला पडलेलं रक्त बंद झालं तर तू खरडा बिरडा खाऊ नकोस, तू ते खाल्लं की बिघडणार, आणि नाही खाल्ला तर नाही त्रास होणार. मग जो खात नाही त्याचं झालं मला सगळं बरं, तो म्हणतो बरोबर आहे. म्हणजे जर त्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या प्रकृतीला ती गोष्ट नाही चालत आहे, त्याचा मित्र आहे तो म्हणतो मी चहा मिरच्या करतो, वडापाव करतो, मला नाही त्रास होत, त्याची प्रतिकार शक्ती चांगली आहे, त्याला नाही त्रास होत आहे, पण म्हणून दुसऱ्याला होत नाही असं नाही. सो मुळासकट बरं असं देखील काही नसतं. आजार बरा झाल्यानंतर आपण परत नंतर अपुनर्भवासाठी किती काळजी घेतो. पथ्य या शब्दामध्ये देखील तसंच आहे. पासून मरणापर्यंतच्या जीवन पथावर जे जे हित करते पथ्य आणि जे जे अहित करते अपथ्य. आपल्याला कळतं, म्हणजे आपण आईस्क्रीम खाताना एक मन म्हणत असतं उद्या घसा धरणार आहे, पण आपण खातो, बरोबर आहे. म्हणजे हे अपत्य आहे आपल्याला कळत असतं, पण आपण खातो. म्हणून त्या शास्त्राने काय सांगून ठेवलं, पथ्ये सती गदार्थस्य किमौषध निषेवणी, पथ्ये असती गदार्थस्य. पथ्य असेल तर त्याला औषधाची गरज काय, आणि पथ्य नसेल तर त्याला औषधाचा काय उपयोग, असं आमच्या जुन्या शास्त्राने सांगितलंय.
म्हणजे पथ्याला महत्व आहे. नो डाऊट आज नवीन काळानुसार आम्ही पथ्याचा विचार करतो. मी तरी सुरुवातीपासून अप्लाइड आयुर्वेद आहे किंवा मी माझ्या सक्सेस स्टोरीमध्ये म्हणतो की आनंद सक्सेसफुल एवढे आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये. 350 आयुर्वेदिक वैद्य आहेत आणि आर्यलोक हॉस्पिटल एकच होऊ शकलं. याच्यामध्ये काय कारण असावं? मी काय मॅजिकली काहीतरी देतोय वगैरे अजिबात नाही. मग काय केलं? लिमिटेशन ऍक्सेप्ट केल्या, स्पष्ट वक्तेपणा अंगीकारला. हे होणार नाही, खोटी वचनं द्यायची नाही. तर उद्या तो समोर येऊन बसणार कारण खोटंच बोललोय ते करायचं नाही. आणि त्यामुळं नक्कीच यशाची कमान माझी चढती राहिली आणि मला देवानं काहीही कमी ठेवलं नाही. एका सायकलवर 1989 साली मी दवाखाना चालू केला होता. सायकल होती माझ्याकडे आणि आज एवढ्या वर्षानंतर बेसिकली एवढ्यानंतर यश किती मिळालं वगैरे जाऊ दे. आजच्या जगामध्ये मी माझ्या लेक्चरमध्ये सांगतो की मी टिकून आहे. बरोबर आहे. सो एका फील्डमध्ये 33 वर्ष टिकणं, मला कोणतीही वैद्यकीय पार्श्वभूमी नाही. माझे वडील ट्रक ड्रायव्हर होते. माझी आई वेगवेगळ्यांच्या घरी जाऊन पोळ्या भाजीची कामं बनवण्याची कामं स्वयंपाकाची करायची. अशातून मी महिला मंडळाच्या शाळेत शिकलो, इंग्लिश स्कूलमध्ये शिकलो आणि अर्न अँड लर्नवर आर्यंगल मध्ये शिकलो आणि वैद्य झालो. आणि सांगायचा उद्देश काय याच्यात ते मुद्दे ते नाही. आज समोर असा तळवकर बसल्या त्यांनी मला एवढंच असल्यापासून बघितलं. मला खूप आनंद वाटला. खरोखर त्यांनी मला एवढंच असल्यापासून बघितले. मी शाळेत जाणारा मुलगा होतो तेव्हापासून त्यांनी मला बघितलं. मग हे यश मिळालं कुठं? स्पष्ट वक्तेपणातून. म्हणजे जो हे मी लेक्चर म्हणून बोलत नाहीये, माझा स्वभावच असा आहे. लिमिटेशन ऍक्सेप्ट करा, जे होऊ शकेल त्याचीच कमिटमेंट द्या आणि जर होऊ शकत नसेल तर तुमच्याकडनं होऊ शकत नाही त्याचं मार्गदर्शन करा. म्हणजे एखाद्या पेशंटला जर तो लोळतोय गडाबडा आणि त्याचा पित्ताशयातला खडा ब्लॉक झालाय, त्याला जॉन्डिस झालाय, तो माझ्याकडे आला, डॉक्टरकडे आपल्या गावात एखादी घेतलं होतं, आता पित्त यायला खडा बंद करा, तर त्याला स्पष्टपणे माझ्याकडे होणार नाही हे पण मी सांगतो. पण त्याला बाबा तुला आता एंडोस्कोपीनं पित्ताशयाचं ऑपरेशन कर, म्हणजे पुढच्या सगळ्यातनं तू वाचशील. तुला जिथं जायचंय ते कुठल्या हॉस्पिटलला जा, पण तू ते कर, नाही तर तू डोक्यात जीव घालू नकोस. म्हणजे ज्याचा माझा खरं काही संबंध नाही. पण मी काय म्हणतो, आपण एक हेल्थ गाईड आहोत, आपण एक आरोग्य मार्गदर्शक आहोत. आयुर्वेद नंतर, आधी पॅथी नंतर. आधी मी एक डॉक्टर शिकलो ना, मी शपथ घेतली ना डॉक्टरकीची, समाजाच्या आरोग्याचा मी मार्गदर्शक बनेन. ते मी सांभाळलं आणि मला भरपूर यश मिळालं. सो सांगायचं मला, आपण सगळे ज्येष्ठ इतक्या छानपणे मला ऐकलं, त्यामुळं मला जी काही सक्सेस स्टोरी सांगायला मला खूप आपुलकी वाटली, म्हणून मी या पुढच्या आता 2-3 गोष्टी बोललो. सांगायचा उद्देश की लिमिटेशन ऍक्सेप्ट केलं तरी सुद्धा व्यवस्थित यश मिळू शकतं, मास्टरी होऊ शकते. बरोबर आहे. सगळं मलाच यायला पाहिजे असा अट्टास करायची गरज नाही. कारण नवीन युगामध्ये बालरोग तज्ञाकडे जर आपण एखाद्या आजोबांना घेऊन गेलो, तो तपासतो का? तो काय म्हणतो, नाही माझं नाही काम हे, तुम्ही तिकडे जावा. स्किनवाल्याला घेऊन आपण गायनेकोलॉजिस्ट गेलो, तो तपासतो का? खरं तर MBBS पर्यंत सगळ्यांनी सगळं शिकलेलं असतं, पण त्यानं सांगितलं, ठरवलेलं आहे मी याच्यात काम करणार आहे. सो मी ठरवलं की या 25,000वर मी काम करणार आणि ते मी करत राहिलो आणि जोडीला आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार. सो त्या सगळ्या गोष्टींनी समाजातल्या लोकांनी दिलेल्या रिस्पॉन्समुळं मी मोठा झालो, मला यश मिळालं. पण आज देखील असा डाऊट होत आहे, माणसात जातो त्यावेळेला मला आनंद होतो. त्यामुळं जेव्हा चापेकर सर म्हणले की तुम्ही याल का पाठकॉलला, म्हटलं खूप छान. कारण अगदी लहान होतो त्यावेळेला विद्यार्थी म्हणून पाठकॉलला यायचो. नंतर एकदा चापेकर सरांच्या वडिलांनी एखाद्या कार्यक्रमात, आज देशपांडे सर तसे मला एका कुठल्या तरी आरोग्यविषयक कार्यक्रमाला बोलवलं होतं आणि आज व्याख्याता म्हणून मला विज्ञान मंडळामध्ये हा एक चांगला योग आहे. आपण सगळ्यांनी माझे विचार शांतपणे ऐकून घेतले, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. ज्ञान विकास मंडळाने मला या ठिकाणी आपल्याशी हितगुज करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचेही आभार. व्यासपीठावरील उपस्थित सर्वांचे आभार आणि धन्यवाद. थँक्यू.